सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दं देवकी नमामितं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान की जय। 7वा दिवस प्रारंभ। एकादश स्कंद। श्रीकृष्णांचा जन्म अवतार हा विनाशायच दुष्कृताम असा होता हे तर सर्वश्रुत आहे। कृष्णांनी त्यांच्या बालचरित्रापासूनच हे कार्य सुरू केले होते। पाळण्यात पडून राहण्याच्या काळापासून रांगणे, खेळणे, वनात गोरक्षण करणे, मथुरेत, मेळ्यात आणि पुढे तारुण्यातही त्यांनी अनेक दुर्जनांचा नाश केला। पृथ्वीचा भार कमी केला। पृथ्वीच्या विनंतीवरूनच झालेला हा अवतार आहे, त्यामुळे अवतार कार्यच हे आहे। हस्तिनापुरात कौरवांनी कपट दूताच्या माध्यमातून पांडवांना हरविले। द्रौपदीची भर सभेत विटंबना केली, तेव्हा कौरव पांडव युद्धाच्या निमित्ताने अनेकांचा संहार करूनही पृथ्वीचा भार कमी केला। पण स्वतःच्या वंशात यदुवंशात सुद्धा अनेक उद्धट व उद्दाम वीर होते। कृष्णांच्या अलौकिक शक्तीमुळे ते सर्वच अजय होते। स्वतःचाच वंश असल्यामुळे समर्थ असूनही ते वंशाचा नाश करू शकत नव्हते प्रत्यक्ष। म्हणून त्यांनी विचार केला की वंशवनात वेणूच्या वनात प्रचंड वाऱ्यामुळे आपापसातच बांबूंचे घर्षण होते व अग्नी उत्पन्न होतो। एकमेकावरच घर्षण केल्यामुळे तो अग्नी त्यांचेच भक्षण करतो। तसे या यादवांनाही अंतर्गत कलहाद्वारे संपवावे लागेल। वेतुस्तंभस्य वनिमीव शांतमुपैमि धाम। विश्वामित्र, कण्व, आसित, दुर्वास इत्यादी अनेक ऋषी पिंडार क्षेत्री आले। त्यावेळी यदुकुल कुमारांनी उद्धटपणाने सांबाला स्त्री वेश करून त्या परम तपस्वी ब्राह्मणासमोर नेले। त्यातील एकाने विचारले, हे ब्रह्मरंदांनो, ही सुंदरी गर्भवती आहे। हिची प्रसूतीची वेळ आलेली आहे। पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे। आपण सर्व त्रिकालदर्शी आहात, तेव्हा कृपा करून हिला काय होईल ते सांगावे। ऋषींना आपली चेष्टा चालली आहे हे कळले। त्यांनी शाप दिला, मूर्खांनो, याला लोखंडी मुसळ होईल आणि ते तुमच्या कुळाचा नाश करील। हे ऐकून ते कुमार घाबरले। सांबाच्या पोटावरील कपडे काढले तर त्यातून लोखंडी मुसळ बाहेर पडले। राजा उग्रसेनाला त्यांनी सर्व घटना सांगितली। ते मुसळ तेथे ठेवले। राजांनी त्याचे चूर्ण करून उरलेल्या तुकड्यांसह समुद्रात फेकून दिले। तो चुरा वाहत वाहत किनाऱ्यावर आला आणि त्याचे लवाळे झाले। तो तुकडा एका पारध्याने शिकारीसाठी आपल्या बाणाला लावला। त्या लवाळ्याचे लोहदंडात रूपांतर होईपर्यंत नारद वसुदेवाकडे गेले आणि त्यांना जनक व 9 योगेश्वरांचे बद्दल वर्णन केले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, अविरोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन असे ते 9 पुत्र भारतवर्षाचे आत्मज्ञानी होते। ते सर्वत्र स्वच्छंद विहार करीत असत। ते जेव्हा विदेह राजाकडे आले तेव्हा तिथे यज्ञ सुरू होता। सर्वांनी त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केल्यावर राजाने विचारले, मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी सत्संगही परमात्मा प्राप्ती करून देणारा असतो, असे आम्ही ऐकले आहे। असे म्हटल्यावर क्रमाक्रमाने त्या 9ही योगेश्वरांनी राजाला उपदेश केला। नश्वर पदार्थांविषयी ममता आणि त्यावरील स्वामित्वाचा अहंकार त्याच्या रक्षणार्थ चित्तक्षोभ होतो व भय उत्पन्न होते। त्याचा समूळ नाश भगवंताच्या नित्य उपासनेने होते। स्वप्नामध्ये स्वप्न पाहावे तसे जागेपणी विविध मनोरथांमुळे सृष्टीचे लोभस्वरूप दृश्य होते। भगवत चिंतनाने यातील ममत्व संपते व निर्भयता मिळते। जो संपत्ती किंवा शरीर याविषयी हे माझे, हे त्याचे असा भाव ठेवतो तो कर्मबंधनात अडकतो। जो असे मानित नाही त्याला संभव प्राप्त होतो। विषय भोगाच्या किंवा मोक्षाच्या प्राप्तीसाठी अनेक सृष्ट पदार्थ निर्माण झाले, त्यात पंचमहाभूतांचे माध्यम घेतले। हे करण्यासाठी जी शक्ती वापरली गेली तिलाच माया म्हणतात। आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्याला स्थूल बुद्धीमुळे माया कळतच नाही आणि तो विकारवशतेमुळे मुक्तीला मुकतो। स्त्री, पुरुष, पिता, पुत्र, भाऊ, बहीण इत्यादी नात्याने बांधलेली माणसे सुखासाठी कर्मे करीत असतात, मात्र त्यातून सुखापेक्षा दुःखच जास्त निर्माण होते। त्यापेक्षा आपले कल्याण व्हावे असे ज्याला वाटते त्याने गुरूंना शरण जावे। ते गुरु ब्रह्मज्ञानी, शब्दज्ञानी आणि शांतचित्त असावेत। आत्मकल्याणासाठी इच्छा असणाऱ्यांनी आपल्या गुरुलाच आपला आत्मा आणि देव मानून सेवा करावी, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच संतुष्ट होतात।
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या इंद्रियजन्य ज्ञानाने ज्याचा बोध होऊ शकत नाही, ज्याला वेद ही नेती म्हणतात, तोच भगवान नारायण आहे. गुरूंकडून मंत्रदीक्षा घेतल्यावर योग्य ते अनुष्ठान करावे. स्नान संध्या करून आराध्यासमोर बसावे. तत्पूर्वी जागा, आसन वगैरे स्वच्छ करावे. पूजा साहित्य एकत्र करावे. ते मनानेही केले तरी उत्तम, पण त्यासाठी आधी प्रज्ञा प्रतिष्ठित व्हावे लागते. म्हणजे आराध्याशी एकलीनता आली पाहिजे. यम, नियम, आसन, प्राणायामाचा अभ्यास झाला पाहिजे. डोळे मिटले की हृदयात तीच मूर्ती दिसली पाहिजे. ध्यानात त्यांचे सर्व अंग उपांगे, आयुधादी यांचे अर्घ्य, पाद्य वगैरे पूजा करावी. गंध, फूल, अलंकार समर्पण करताना स्पर्शाची जाणीव होते, ते तद्रूपतेचे लक्षण आहे. देवतेला वाहिलेला गंध, फूल, अत्तर, चंदन हे आपल्याला त्यांचा सुगंध देत असावे. मला तर आराध्याला कुंकू लावताना देवाच्या नाकावर पडल्याचेही जाणवले आणि चंदन गंध लेपन करताना पहिल्याच वेळी चंदनाच्या स्पर्शाने त्वचेला झालेला थंड स्पर्श शिरशिरी उठून गेला. तसेच नैवेद्याचे जेवू घालतानाही पदार्थाचा सुवास आणि स्पर्शातील गरमपणाची ऊब तीही जाणवते. हा शब्दश्चल वाटला तरी जाणीव कोणत्या पातळीवर येते इतके त्यातून ज्ञान मिळू शकते. असो, अशा प्रकारे पूजन करण्याने सद्योन्मुक्ती मिळतेच. भगवंताच्या अनंत अवतारांचे आणि अनंत गुणकीर्तीचे वर्णन त्या योगेश्वरांनी केले. करभाजन योगींनी भगवंताचे वेगवेगळ्या युगातील अवतारांचे रूप, रंग वगैरे काही विषयी वर्णन केले. सत्ययुगात शुभ्रवर्ण चतुर्बाहू जयधारी, त्रेतायुगात रक्तवर्ण चतुर्भुज व यज्ञरूपात सत्ययुगात शुभ्रवर्ण चतुर्बाहू जयधारी, त्रेतायुगात रक्तवर्ण चतुर्भुज व यज्ञरूपात द्वापरयुगात सावळा रंग चतुर्बाहू आहेत. कलियुगात कृष्णवर्ण इंद्रनील वर्णकांती आयुध विराजित आहेत. नाम संकीर्तनाद्वारे त्यांची आराधना करावी, म्हणजे ते उपासकाला प्रसन्न होतात. जो कर्तृत्वभाव सोडून शरणागत भावाने प्रभूची उपासना करतो, त्याचा शोक, मोह वगैरे संपून तो ब्रह्मपदाला पात्र होतो. उद्धव उपदेश अवतार कार्य समाप्तीची नांदी. देवांनी श्रीकृष्णांना वंदन करून त्यांची स्तुती केली. आता पृथ्वीचा भार कमी झालेला आहे, अर्थात अवतार कार्य संपले आहे असे आम्हास वाटते. आपण हे योग्य समजत असाल तर आपल्या धामाला परतावे. आम्ही सर्व देवलोक आपल्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहोत. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मदेवा, तू ठरवलेस ते मीही अगोदरच ठरवले आहे. पृथ्वीचा भार आता मी उतरवला आहे, पण माझ्या केवळ साहचर्यानेच उन्मत्ताप्रमाणे वागणारे हे यदुकुलजन फार शूर पराक्रमी झालेले आहेत. त्यांच्या अथांग शौर्याने ते पृथ्वीच गिळून टाकतील. मी स्वतः किनाऱ्याहून त्यांना रोखले आहे. त्याचा निपात केल्याशिवाय जर मी स्वधामाला गेलो तर ते जगाचा विध्वंस करतील. तेव्हा हे ब्रह्मदेव, ब्राह्मण शापामुळे यदुकुळाचा अधपात सुरू झालाच आहे. अंत मी करीन आणि स्वधामाला येईन. त्यावेळी द्वारकेत मोठे अपशकुन होऊ लागले. श्रीकृष्णांनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सांगितले की आपण हे स्थान सोडावे. आजच आपण प्रभास क्षेत्रासाठी प्रस्थान करू. चंद्राला झालेला क्षयाचा शाप त्याच क्षेत्रात गेल्यावर संपला. आपणही तेथे जाऊ. नौकेने जसे समुद्र पार करतात तसे आपण दानाने पातकाचा समुद्र पार करू. श्रीकृष्णांचे बोलणे, अपशकुन आणि प्रस्थानाची तयारी पाहून उद्धव म्हणाला, देवा, आपण या लोकाच्या त्यागाची तुमची ही तयारी आहे. मलाही सोबत घेऊन चला. उद्धवाची विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो तसे कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. या जगात जे जे दिसते ते मनाच्या कल्पना विलासामुळे दिसते. विविधता असल्यामुळेच त्यात गुण दोष दिसतात. एकत्वात तुलना संपते, म्हणून गुणही नाही, दोषही नाही. आत्म्याने देहाचा आधार ठेवला आहे, तोवर मन बुद्धी एकाग्र करावी, म्हणजे कर्म अकर्म विकर्म याचा बाद राहत नाही. म्हणून तू आधी सर्व इंद्रिय मन ताब्यात ठेव. सर्व जग हे आपल्या आत्म्यातच समाविष्ट आहे अशी भावना कर, म्हणजे आत्मा परमात्मा भेद नसल्याचे जाणवेल. अवधूत गीता. उद्धवा, जगामध्ये व्यवहार काटेकोरपणे सांभाळणारे जे लोक आहेत ते स्वतःचा उद्धार करून घेतात. याच संबंधाने राजा यदूला अवधूतांनी स्वतःविषयी सांगितले, राजन, मी स्वच्छंदपणे फिरत असताना अनेकांकडून माझ्या बुद्धीनेच ज्ञान मिळविले. मी एकूण 24 गुरु केले. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी, कुंभार माशी,
या 24 गुरूंकडून मी त्यांच्या आचरणातून शिकवण घेतली. असे सांगून अवधूतांनी यदूला त्या प्रत्येकाचे गुण वैशिष्ट्य सांगून ते आत्मसात केल्याचे सांगितले. पृथ्वीकडून क्षमा परोपकार, वायू सर्वत्र संचार करूनही कुठेच गुंतत नाही, आकाश सर्वत्र व्यापले असले तरी सर्वाहून अलिप्त असते, पाण्यांकडून शुद्धता आणि पावित्र्य, अग्नीपासून तेजस्विता, चंद्रांकडून सर्व अवस्थांमध्ये आत्मा अबाधित ठेवण्याचे, सूर्यापासून अनासक्ती, कबुतरामध्ये कुटुंबाविषयक अत्यासक्ती व त्यामुळे सर्वनाश होतो हे जाणून अनासक्ती, अजगरापासून दैवावर विसंबून कालक्रमणा करणे, समुद्रापासून धीर गंभीरता, पिंगला वेश्येकडून आशाबद्ध होऊ नये, कुरर पक्षाकडून संग्रह न करणे, बालकाकडून मानापानाविषयी, विरक्त कुमारिकेकडून एकटे राहणे, कोळी कीटकापासून विश्व हे ब्रह्मच आहे, कुंभार माशीकडून कोणत्याही मार्गाने सतत भगवंताचे चिंतन केले तर भगवत प्राप्ती होते. असे अनेक गुण मी अनेकांकडून शिकलो, त्यामुळे मला वैराग्य प्राप्त झाले. त्यावरून माझा निष्कर्ष तुला सांगतो तो एक राजा. हे शरीर प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. पुरुषार्थ साधन या देहाने शक्य आहे, म्हणून यावत शरीर आहे तोवरच स्वतःच्या कल्याणार्थ झटावे. जीवनात अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते, म्हणून एकाच गुरुकडून सर्व काही मनावर ठसत नाही. अनेकांचे ब्रह्माबद्दल अनेक विचार असतात, ते सर्व काही आपण आत्मसात करू शकलो नाही तरी दृष्टिकोन शुद्ध होण्यास मदत होते. कुणाचे खरे कुणाचे खोटे या तुलनेत पडले तर भ्रम होतो. एकट्याचेच ऐकले तर एकांगी विचाराने अहंकार उत्पन्न होतो. दोन्हीमुळे आपलीच प्रगती खुंटीत होते. मायेमुळे शोक, मोह, सुख, दुःख प्राप्त होत असते. स्वप्न म्हणजे बुद्धीला भास होणे, तसेच आपला संसार हा आत्मासाठी भास आहे. विद्या आणि अविद्या ही दोन्हीही माझीच रूपे आहेत. विद्या मोक्षाचे तर अविद्या बंधनाचे कारण आहे. विद्या म्हणजे मला जाणणे आणि अविद्या म्हणजे संसाराला जाणणे होय. शोक दुःख करणारा बद्ध आहे, तर सुखदुःखात सम राहणारा मुक्त आहे. शब्दज्ञानी माणसाला परब्रह्माचा अनुभव आला नाही तर त्याची ज्ञानसाधना वाया गेली असे समज. उद्धवा, असे अनुभव शून्य ज्ञान, दुर्गुणी मुले, अपात्र माणसाला दिलेले दान हे मनुष्याला दुःख देत असते. अभिमान करू नये, ढोंगही करू नये, तसेच आपण केलेल्या कर्माचा डांगोरा पिटू नये. मला अर्पण केलेली वस्तू आधीच दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली नसावी. इतकेच नाही तर मला अर्पण केलेला दीपाचा प्रकाशही स्वतः भोगू नये. आपल्याला सर्वात प्रिय असलेली वस्तू मला अर्पण करावी, म्हणजे ती वस्तू अनंत पटीने फळ देणारी होते. सुदाम्याचे पोहे आणि द्रौपदीने बांधलेली चिंधी दृष्टांत रूप आहेत. यज्ञ, यागादी, इष्ट आणि सर्वांसाठी केली ती पूर्त ही सुद्धा माझीच पूजा आहे. उद्धवाला इथे त्यांनी सत्संगाचा महिमा सांगितला आहे. सत्संगामुळे भक्ती साधते, ती परमात्मप्राप्ती करून देते. योग, तप, स्वाध्याय, इष्ट, अपूर्त, दक्षिणा, व्रते, तीर्थे वगैरे साधनांनी मात्र ती लवकर मिळत नाही. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काल, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार या 10 विधीमुळे गुणांची वाढ होऊ शकते. सत्व, रज, तमादी गुण लक्षात घेऊन सत्वगुण वृद्धी केली म्हणजेही माझी प्राप्ती सुलभ होते. त्यासाठी सात्विक पदार्थांचे सेवन, श्रवण, दर्शन केले की आत्मज्ञान होते. भगवंताचे ध्यान करताना प्राणायाम करावा, नाडीशोधन करावे व हृदयकमलात त्यांची मूर्ती सायुध सशस्त्र, सुकुमार, सालंकृत, सजल, जलदरूप अशी स्थापित करावी. असे ध्यान साधले म्हणजे चित्त एकाग्र होते. एक ज्योत दुसऱ्या ज्योतीत जशी विलय पावते तसे तो भक्त माझ्याशी एकरूप होतो. त्याच्या मोक्षाची द्वारे उघडतात. माझ्या प्राप्तीमुळे भक्तीमुळे काही सिद्धीसुद्धा प्राप्त होतात. अष्टमहासिद्धी व इतर 10 सिद्धी या माझेच रूप आहेत. योगी भक्तांना मी त्या प्रदान करतो असे भगवंतांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विभूतींचे वर्णन सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, मी संक्षेपाने तुला हे सांगितले. माझ्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ कोठेही असत नाही. परमाणूंची ही गणना काही काळाने का होईना पण होऊ शकते, परंतु माझ्या विभूतींची गणना कुणीही करू शकत नाही. कारण अनंत कोटी ब्रह्मांडेच मी निर्मिली आहेत, अर्थात त्या सर्वात मी व्यापून राहिलो आहेच. वर्णाश्रम धर्म निरूपण. उद्धवाने विचारले, भगवन, आपण धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला आपली भक्ती प्राप्त होते असे म्हणालात. तो धर्म कोणता, तो आश्रम कोणता आणि तो कसा अनुसरावा ते मला सांगा.
उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, तुझ्या या प्रश्नामुळे सर्व वर्णाश्रमांच्या लोकांना याचा लाभ होईल. द्वापर युगाच्या आरंभी हंस नावाचा एकच वर्ण होता. त्यावेळी जन्मतच सगळे कृतकृत्य होते. त्यांना करण्यासारखे शिल्लकच नव्हते. त्यामुळेच त्या युगाला कृतयुग म्हणत. त्यानंतर त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद प्रगट झाले. होता अधर्यू उद्गाता असे यज्ञाच्या रूपे प्रगट झाली. नंतर 4 अथर्ववेद प्रगट झाले, वर्ण प्रगट झाले. त्यासोबत त्यांचे धर्मही आले. धर्म हीच त्या वर्णाची ओळख होती. त्या वर्णाचे गुणक्रम अन्यान्य ग्रंथातून वर्णिले आहेत आणि सांप्रत ते सर्वज्ञातही आहेत. आपत्कालीन परिस्थितीशिवाय स्वधर्म त्याग करू नये. आपत्तीत आपल्या खालच्या वर्णाचा धर्म चरितार्थ स्वीकारावा आणि परिस्थिती निवडता स्वधर्म आचरावा. आपल्यापेक्षा नीचाची सेवा करू नये. स्त्रिय कामेन नश्यंती ब्राह्मणो हीन सेवया या वचनातही ते स्पष्ट केले आहे. संन्यास ग्रहण करणाऱ्याने यज्ञ करून आपले सर्वस्व पृथ्वीजांना देऊन टाकावे. इष्टवा यथोपदेशम मा दत्वा सर्वस्व मृतविजे. ब्रह्मचार्याने गुरु उपासना करावी. गृहस्थांनी यज्ञ, दान, तप आणि कुटुंबाचे भरण पोषण करावे. वानप्रस्थाने सर्व आसक्ती सोडण्याचा अभ्यास करावा व संन्याशाने सर्वसंग परित्याग करून एकांत सेवन करावे, असा सामान्य आचार वर्णिला. प्रत्येकाने आपल्या स्थितीतून उच्च स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आहार शुद्धो सत्वशुद्धी हे जसे सत्वगुण वृद्धीसाठी सांगितले आहेत. जीवनयापन करीत असताना या सर्व तंत्रांची माहिती व्हावी आणि किंवा यथायोग्य मार्गदर्शन व्हावे म्हणूनच गुरु असावा. या सर्वांचाच सामान्य भाव असतो. प्रत्येकाला आपल्या कल्याणाची इच्छा असतेच, म्हणून तो योग्य गुरु करण्याचा विचारात असतो. 2 प्रहरची भ्रांत ज्याला पडली असेल त्याने कनिष्ठ वृत्ती धर्म स्वीकारावा, असे भगवंतांनी वर्णाश्रम धर्म निरूपण अध्यायात वर्णन केले आहे. अर्थात आपला प्रयत्न अधिक वर जाण्याकडे असला पाहिजे, म्हणून गुरुसुद्धा कोणाला करावे म्हणावे ते कुर्म पुराणात 12व्या अध्यायात 13व्या श्लोकात सांगितले आहे. उपाध्याय पिता माता ज्येष्ठो भ्राता महीपतीः मातुलः श्वशुरश्चैव मातामह पितामहे वर्णज्येष्ठो पितृव्यच्च सर्वे ते गुरव स्मृताः. गुरु करण्यास योग्य अशा 11 जणांची ही यादी आहे. पहिलाच क्रमांक आपल्या कुलगुरूंचा आहे. पिता, माता, भ्राता, मामा, सासरा आणि चुलता, आजोबा हे सगळेच आपापल्या वर्णातील आहेत, पण वय परत्वे श्रेष्ठ आहेत. यांना वगळले किंवा त्यांचा तसा अधिकार नसला तर मात्र वर्णज्येष्ठातून गुरु करावा लागतो. कारण तुकाराम महाराजांनीही त्यांच्या गाथेत म्हटले आहे, ज्याचे करावे वचन त्याचेच येती गुण अंगाचिनी. ज्याच्या बरोबर राहू त्याच्या संगे खाऊ. ज्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागू त्याचेच गुण आपल्याला चिकटतात. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही तर गुण लागला, अशी जी ग्रामीण म्हण आहे त्याचाही इत्यर्थ हाच आहे. कर्मविपाक सिद्धांताबद्दल ज्यांना ठाऊक आहे त्यांना हे माहीत आहे की प्राप्त जन्म हा पूर्वकर्मानुसंधाने असतो. ज्याचे उच्च कोटीचे कर्म तो उच्च कोटीत, ज्याचे नीच कोटीतील कर्म तो हीन कोटीत जन्म घेतो. म्हणूनच उन्नयनासाठी आपल्यापेक्षा वरच्याचा हात धरावा. आपल्यापेक्षा खालच्या वर्णातील महनीय व्यक्तींबद्दल आदर जरूर असावा. जसे कोणत्याही रस्त्याने गेले तरी गंतव्यस्थान येऊ शकते, पण आपल्याच मार्गावर पुढच्या टप्प्यावर जाणे, त्यासाठी त्या मार्गावरचे ज्ञानी यांचा मार्गदर्शनार्थ स्वीकार करणे हेच प्रगतीचे ठरते. म्हणून गुरु करताना स्वमती प्रकाश आवश्यक आहे. जिकडे गर्दी जास्त, जिकडे सभेला प्रचंड उपस्थिती असते, ज्याचे वक्तृत्व चांगले आहे, जिकडे जेवणावळी रोज घडतात, जिकडे समभाव संचार आहे, विधी निषेधच नाहीत, असा गुरु करू नये. सांप्रत मठ, महंती, बाबा, महाराज, श्री चे बाहुल्य आहे. कुठे तर फोटो समाधीच गुरु आहे. आपल्या प्रश्नावर मार्गदर्शन अपेक्षित असल्यामुळे एका जगद्गुरूंनी त्यांच्या प्रवचनातून गुरु हा प्रत्यक्ष असावा, जिवंत असावा असे प्रतिपादन केले होते. इतक्या निर्बंधाचा विचार केल्यावर आजच्या स्थितीची पतनावस्था लक्षात आल्या वाचून राहत नाही. आज मोठ्या प्रमाणात आम्ही गुरु मानला, गुरुच समजणे, वर्णाश्रमाविषयी अज्ञान
असताना गुरु करणे समजणे, गुरु पावला म्हणणे, कानातच मंत्र सांगितला तर गुरु समजणे आपल्याला कुठे नेत आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आज आपल्याला कसेही वाटले तरी तो दुःख पर्यवसी आहे हे जाणले पाहिजे. असो, यानंतर उद्धवाला ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग विषयी विवंचून सांगितले. गुण दोषाविषयी सांगताना भगवंत म्हणाले, गुणस्थान भेदाने दोष होतो. मंत्र गुरुमुखाने ऐकून शुद्ध होते. कोणतेही कर्म मला समर्पित केल्याने शुद्ध होते. शास्त्राने एखादी गोष्ट कुणाला विहित म्हणून सांगितली तर तो गुणकारक होते, तर ज्याला निषिद्ध सांगितली त्याला दोषकारक होते. सुरापान हे पातक असले तरी ते पतितासाठी नाही, कारण जमिनीवर असलेला आणखी किती खाली पडणार. गृहस्थाला पत्नी आवश्यक, यतीला स्त्री निषिद्ध. म्हणूनच गुणदोष द्रशीर्दोष हा गुणस्तुः भयवर्जिता असे म्हटले आहे. म्हणून कुणाचेही गुणदोष वर्णन न करणे हा गुण ठरतो. तितिक्षु ब्राह्मण. उद्धवाने भगवंताला विचारले, हे भगवन, आपले चरण स्मरण करून धर्म पालन करणारे व असे न करणारे सुद्धा त्यांचा स्वभाव बदलत नाही, त्यांना काय म्हणावे. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माणसाला बाणादी शस्त्रानेही जेवढे घाव बसत नाहीत तेवढे दुर्जनांच्या वाणीने होते. या संबंधीची एक गोष्ट आहे, सांगतो, ऐक. अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता. शेती व व्यापार करून तो श्रीमंत झाला होता. परंतु जो लोभी, कंजूस व क्रोधी होता त्या धनाचा तो सुखोपभोगासाठी वापर करीतच नसे. पुत्र, बांधव, पत्नी यांनाही तो आनंद ठेवीत नसे. मग आप्तेष्टांना तर सोडाच, स्वतःचे ब्रह्मकर्मही करीत नव्हता. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर नाराज होते. नित्यकर्म पंचमहायज्ञ न करण्याने त्याचे धनही काही चोरांनी लुटले, काही नातेवाईकांनी घेतले, कररूपाने काही राजाने घेतले. आता तो कफल्लक झाला. तेव्हा त्याला आपले कृतकर्म आठवले. गृहस्थ धर्म म्हणून जे जे करणे आवश्यक आहे त्याला पैशांचा व्यर्थ व्यय समजून काहीच केले नाही. खाऊ घालण्यात कृपणता केली. तेव्हाच धनाचा वापर केला असता तर उपभोगांचा आनंद मिळाला असता. पत्नीमुळे आप्त यांचे संबंध झाले असते. आता सर्व पैसा गेला. देवकार्य करून पुण्यही मिळाले नाही. गृहस्थ धर्म करून त्यांचेही प्रेम मिळवले नाही. धन मिळवणे, ते वाढवणे, त्यांचे रक्षण करणे या चिंतनेस तो कष्टी होत असतो. समस्यांच्या निवारणार्थ आणि उपभोगार्थच हे धन साधन आहे हेच त्याला कळत नाही. आपले जीवन पैसा कमावण्यासाठी नसून पैसे सुखी जीवनाचे साधन असते. चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, वैर, भेदबुद्धी, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे 15 अनर्थ या अर्थामुळे होतात. म्हणून अर्थ नावाच्या अनर्थाला दूर ठेवले पाहिजे असे चिंतन या ब्राह्मणाला सर्व पैशांचा नाश झाल्यावर सुचले. यामुळे कंजूसपणा ऐहिक बिघडले आणि धर्मकर्म राहिल्यामुळे परलोकहित बिघडले. सर्व संपत्तीचा नाश झाल्यावर त्या ब्राह्मणाला उपरती झाली. मानसिक यातनामुळे त्याचा कंठ अवरुद्ध होऊ लागला, अश्रुपात होऊ लागला आणि संसारच असार आहे असे वाटून त्याला वैराग्य आले. त्याला वाटले, भगवंत प्रसन्न झाल्यामुळेच त्यांनी माझी ही अवस्था केली आहे, कारण वैराग्यच माणसाला संसार बंधातून सोडविते. त्यामुळेच माझ्या धनसंपत्तीचा नाश करून भगवंतांनी मला वैराग्य दिले. जर आणखी काही काळ मी राहीन तर तपाचरणाने हे शरीर क्रश करून टाकील किंवा ज्ञानाने लय करील. त्याच्या अंतकरणात असा विश्वास जागा झाला. सर्व काही अदृच्छने होते. सुख, दुःख, मान, अपमान सर्व द्वंद्वे त्याचीच रूपे आहेत. त्यामुळे सुखाने हर्षित किंवा दुःखाने विचलित न होता तो विचरण करू लागला. लोक त्याला वेडा समजून त्रास देत, कुणी त्याची भिक्षाच ओढून नेत, कुणी त्याची छाटी दंडच पळवीत, कुणी अंगावर घाण टाकीत, पण तो सगळ्या प्रसंगी शांत स्थितप्रज्ञ सारखा राहायचा. तो कधी कधी म्हणे, माणसाला सुख किंवा दुःख दुसरा कोणी देत नसतो, हा तर त्याच्या मनाचा भ्रम आहे. स्वतःच्या अज्ञानानेच तो आपला शत्रू मित्र ठरवतो. मी आणि माझे हे त्याच्या अहंकाराचेच रूप आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी भगवंताने केल्या असमजणे किंवा जे केले ते भगवंतासाठी केले आहे ते भगवंतामुळे आले, गेले ते भगवंताने नेले अशी मनाची धारणा ठेवून संसार प्रपंच केला तर सुख, दुःख वगैरे कोणतेही द्वंद्व माणसाच्या चित्ताला भ्रमित करू शकत नाहीत. भगवंतांनी केलेला उपदेश शिरोधार्थ मारून उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन तपपूत जीवन व्यतीत करून
भगवत स्वरूप प्राप्त करते झाले. श्रीकृष्णांनी उद्धवाला निमित्त करून सर्व जगालाच आत्मकल्याणाचे मार्ग प्रकाशित केले. भ्रमर ज्याप्रमाणे फुलातून फक्त मकरंद सेवन करतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी वेदात असलेल्या आणि माणसाला आवश्यक असणाऱ्या धर्मपुष्पातून मकरंद काढून आपणास दिला आहे. तो सेवन करून स्वकल्याण करावे. यदुकुलाचा संहार. श्रीकृष्णाचा परमभक्त उद्धव बद्रिकाश्रमात गेल्यावर द्वारकेत श्रीकृष्णांनी काय केले असे परीक्षिताने विचारले. श्री शुकाचार्य म्हणाले, श्रीकृष्णांनी सर्व लोकांना भरसभेत सांगितले की सध्या भयंकर अपशकुन होत आहेत. तेव्हा आपण स्थान त्याग करून प्रभास क्षेत्री जाऊ. तेथे स्नान दान वगैरे म्हणजे या अमंगलाचा नाश होईल. त्याप्रमाणे सर्वजण समुद्र पार करून प्रभास क्षेत्री आले. देवाचे पूजन, पुण्यावाचन, अभिषेक वगैरे यथासांग करून गायी, हत्ती, घोडे, भूमी, सुवर्ण इत्यादी ब्राह्मणांना दान केले आणि तेथेच काही यादवांनी मदिरा सेवन केले. मद्याने बुद्धी भ्रष्ट होत असते. क्षुल्लक कारणावरून तेथे त्या गर्विष्ठ वीरांमध्ये भांडण झाले. हळूहळू प्रत्येकाच्याच बुद्धीला त्या मदिरेने चूड लावली. भांडांचे लोण पसरू लागले. क्रुद्ध झालेल्या यादवांनी धनुष्य, भाले, तलवारी इत्यादींनी युद्ध केले. सगळी हत्यारे संपून गेल्यावर ते त्या समुद्र किनाऱ्यावरील गवतच उपटून एकमेकावर वार करू लागले. रागाच्या भरात विवेक राहत नाही. त्या ब्राह्मणांच्या शापाने झालेले ते मुसळ, त्याचा चुरा आणि त्यापासून उगवलेले ते गवत एखाद्या तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे एकमेकावर पडू लागले आणि यादववीरही पडू लागले. अशा तऱ्हेने सर्व यदुकुळाचा नाश झाला. श्रीकृष्णाला वाटले आता पृथ्वी भाररहित झाली आहे. हा संहार पाहून बलरामाने योगाद्वारे शरीर त्याग केला. भगवान श्रीकृष्ण कशानेही शुद्ध होत नाहीत. यदुकुल संपल्यावर ते शांतपणे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून बसले होते. त्यावेळी ते दृश्य हरिण मुखसदृश्य दिसल्याने व्याधाने बाण मारला. भगवंतांनी परमधाम प्रस्थान ठेवले. त्याचे जन्म, लीला, चरित्र आणि स्वधाम गमन पाहण्यासाठी सर्व देव आले. पुष्पवर्षाव केला. श्रीकृष्णांनी आपलीच विभूती असलेल्या ब्रह्मवादींना पाहिले आणि आपले नेत्रकमल बंद केले. हे ऐकल्यावर परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन इत्यादींनीही स्वर्गारोहण केले. 11 स्कंद समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. 12 स्कंद. राजा परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, श्रीकृष्णाच्या स्वधाम गमनानंतर पृथ्वीवर कोणी राज्य केले? खरे तर श्रीकृष्णांच्या महाप्रयाणाच्या वृत्तांतानंतर परीक्षिताचे सर्व बंध सुटायला हवेत, हृदयग्रंथी तुटायला हव्यात आणि मन चित्त निर्विकार निर्विचार होऊन प्रभुपदी लीन व्हावयास हवे. त्याला आता पृथ्वीवर पुढे काय होईल याविषयी चिंता नसली तरी चिंतन तरी कशाला हवे होते? सामान्यपणे कुणालाही आपल्या अंतानंतर त्या स्थितीविषयी जिज्ञासा नसते. गृहस्थही आपल्या मागे काय होईल याचा विचार करीत नाही. फार तर आपली संपत्ती कोण किती घेईल याबाबत जागृत असतो. पण या कर्तव्यातून मुक्त झालेला स्वतःच्या परमकल्याणाची चिंता करेल किंवा प्रभुपद चिंतन करेल. मग शुकाचार्यासारखा वक्ता भगवंताची कथा आणि कालाची अत्यंत सीमित अशी मर्यादा असताना परीक्षिताला स्वतःच्या नंतर कोण राजे होतील याचा विचारच न घेता तर बरे होते. पण परीक्षिताला स्वतःची क्षिती नाही. कृष्णाने रक्षित पृथ्वी कृष्णाच्या स्वधामाला जाण्याने पुढे कुणी सांभाळली, अर्थात भगवत कार्य पुढे कसे सुरू राहिले याविषयी त्याचा प्रश्न आहे. त्याचा त्यात स्वार्थ किंवा लोभ नव्हता, तर भगवतकारांचे त्रिकालदर्शित्व येणाऱ्या अनेक पिढ्यांनाच नव्हे तर युगायुगात झाल्यावरही ते प्रकाशक ठरणार आहे. म्हणून भगवंताचीच ही योजना असावी. द्वापर युगातच जर कृष्ण प्रभाव असताना पृथ्वीला भारभूत होणारे काही काळ का होईना राहू शकतात, तर पुढे कलियुग आहे तेव्हा काय अवस्था होईल हे शुकाचार्यांकडून प्रगट करवणे हा हेतू परीक्षिताचा असला पाहिजे. भागवताचे श्रवण मनन चिंतन करणाऱ्यांना येणाऱ्या काळात पाथेय म्हणून हाताशी राहावे यासाठी पुढील काळाचे वर्णन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे भागवत पुराणाचा काळ हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी सांगून ठेवलेल्या अनेक गोष्टींचे आज प्रत्यक्ष दर्शन अनेकांना घडले आहे. त्यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येण्यासारखी आहे की जर हे खरेच युग प्रभावाने अधोपाताकडे जात असेल तर समोर दिसणाऱ्या दीपस्तंभाचा उपयोग करून तो टाळण्याची वृत्ती स्वीकारावी किंवा त्याचा वेग तरी अवरुद्ध केला पाहिजे. यासाठी पुन्हा धर्मग्लानीची आणि अवताराची वाट न पाहता उद्धाराची वाट धरावी. असो, परीक्षिताच्या या जनकल्याणाच्या उद्देशाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात श्री शुक म्हणाले, राजा, जरासंधाच्या वंशात शेवटी पुरंजयाचे राज्य राहील.
त्याचा मंत्रीच त्याचा वध करून स्वतःच्या पुत्राला राज्यावर बसवील. द्वापर युगाचा हा शेवटचा आणि कलीचा प्रारंभाचा काळ आहे. साहजिकच कलीचा प्रभाव बसणे सुरू झाले समजावे. ही राजांची मालिका, एकाच नावाचे प्रद्योत्तन 5 राजे, नंतर शिशुनाग, विदिसार, नंदीवर्धन, महानंदी. महानंदीला त्याच्या शूद्र पत्नीपासून नंद नावाचा पुत्र होईल. तेव्हापासून शूद्र राजांची मालिका सुरू होईल. या राजाच्या 100 वर्षात चाणक्य 9 नंदांचा काळ संपवून मौर्यवंशी राज्य सुरू होईल. चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला राजावर बसविला. पुढे अशोकवर्धन, त्याचे पुत्र वगैरे 100 वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करतील. त्यानंतर कण्ववंश सुरू होईल. हळूहळू मगध देशाचा राजा दुसरा पुरंजय आपल्या दुष्टाव्याने आणि क्रूर कर्माने अधस्तर वर्तन करतील. हे राजे आचार विचार भ्रष्ट, अधार्मिक व खोटे वागतील. हे रजोगुणी तमोगुणी राजे सर्व प्रजेलाच खाऊन टाकतील. प्रजासुद्धा यथा राजा तथा प्रजा न्यायाने वागतील. आपापसात लढतील. एकमेकांना त्रास देऊन नष्ट होतील. बलवान काळाच्या प्रभावाने वरचेवर धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया याचा लोप होत जाईल. हा कलियुगाचाच आरंभ आहे. धनसंपत्ती ज्याच्याकडे आहे त्यालाच लोक कुलीन, विद्वान आणि न्यायी समजतील. विवाह संबंध स्वतःच्या मर्जीने होतील. व्यवहारात कपटाचे महत्त्व वाढेल. ही सगळी यादी पाहिली म्हणजे हजारो वर्षापूर्वी वर्तविलेले हे कथन आज सत्यात आलेले आपण पाहतच आहोत. धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीचा अवतार धारण करतील, शंभल गावी विष्णुयश नावाच्या श्रेष्ठ ब्राह्मणाचे घरी कल्की अवतार घेतील, सर्व डाकू लुटारूंचा संहार करतील, घोड्यावर बसून सर्वत्र संचार करतील, प्रजा सुखी होईल, चंद्र, सूर्य, गुरु एकाच वेळी पुष्य नक्षत्रात येतील, तेव्हा कलियुग संपून सत्ययुगाची सुरुवात होईल. माणसाच्या कालगणनेनुसार कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे. सांप्रत कलीचे 1/4 भागाचेही समापन झाले नाही. तेव्हा हा काळ कसा कठीण आहे ते एवढ्यावरूनही लक्षात येईल. यानंतर प्रलयाचे 4 प्रकार वर्णिले आहेत. प्रलय म्हणजे सर्वनाश असेच आपण गृहीतक आहे. ध्वन्यार्थाने प्रलय म्हणजे सर्वनाश असेलही, परंतु प्रलय ही कालगणना आहे. याची कल्पना श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदाच्या अभ्यासाने येते. सेकंदापासून दिवसाच्या 24 तासापर्यंत आणि महिन्यापासून वर्षापर्यंतचा काळ हा सहजपणे मोजू शकतो. परमाणु, अणु, त्रुटी, निमिष, तत्पर हे कालमापनाचे एकक आहेत. याबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तसे साशंकही असतो. हे गणती पुढे युग संज्ञेत जाते आणि एका युगात लक्षावधी मानवी वर्ष असतात. असे 4 युग म्हणजे देवतांचा एक दिवस होतो. याला कल्प म्हणतात. अशी ब्रह्मदेवाची रात्र होते, त्यालाच प्रलय म्हणतात. पण नैमित्तिक प्रलय आहे. ब्रह्मदेवाची 100 वर्षे झाली म्हणजे प्राकृतिक प्रलय. या काळात 100 वर्षे पाऊसच पडतो. अन्नाचे दुर्भिक्ष होते. लोक अन्नपाण्याने व्याकुळ होऊन प्राण सोडतील. प्राणी एकमेकांनाच खाऊन टाकतील. अग्नितांडव होऊन वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे तो सगळीकडे पसरेल. त्याच्या भक्षस्थानी सगळेच पडेल. परीक्षिता, असे हे चक्रनेमी